पाकिस्तान आणि भारत यामध्ये जे युद्ध आहे, आतापर्यंत भारत पाकिस्तानचे छोटे छोटे युद्ध झालेले आहेत, कारगिल वगैरे असे नाही का, बरेच झालेले आहेत आणि त्यामधूनही आपण सावरलेलो आहोत. हे एक युद्ध आहे, परंतु खऱ्या अर्थाने जे महायुद्ध होणार आहे त्याला अजून वेळ आहे, त्याला अजून वेळ आहे. ते महायुद्ध कधी होईल ते तुम्ही आणि आम्ही सांगू शकत नाहीत, पण महायुद्धाला वेळ आहे. ही एक झलक आहे. काय आहे? भारत पाकिस्तान ही एक झलक आहे आणि ह्या झलकीमध्ये बरेच लोक घाबरून गेलेले आहेत. बरेच लोक असे हताश आणि निराश झालेले आहेत आणि रात्रभर काहींना झोप येत नाहीये. रात्रभर आणि टीव्ही आणि मोबाईल पाहत बसतात आणि मग कधी काय होतंय काय, कधी काय होतंय का, असा एक प्रकार चालू आहे. दुसरी गोष्ट, गव्हर्नमेंटने अशी एक सूचना काढलेली आहे की कलेक्टरच्या माध्यमातून ज्याही आम्ही सूचना तुम्हाला वारंवार देऊ, वेळोवेळी देऊ, त्यावेळेस त्या सूचनाचं तुम्ही पालन करायचं आहे. बरोबर आहे का नाही? हॅलो, ऐकताय का? मग लाईट बंद करणे, रात्रीची वेळ असेल तर गाडी चालवत असताना गाडीचा लाईट बंद करणे, मोबाईलचा लाईट बंद करणे, बाहेर फिरताना सांभाळून फिरणे, ह्या सगळ्या सूचना आज आम्हाला कलेक्टर देत आहे. तुमच्या व्हॉट्सअपवर आला असेल बा सूचना पोलीस कमिशनरच्या. असो प्रियानो, हरकत नाहीये, ह्या गोष्टी थांबणार नाहीयेत. प्रत्येक शुभवर्तमान यामध्ये ह्या गोष्टींचं नमूद केलेलं आहे आणि जुन्या करारामध्ये देखील ह्या युद्धाबद्दल आम्हाला पाहायला मिळतं. बरीच मंडळी हताश आणि निराश झालेली आहेत, घाबरून गेलेले आहेत. काय होईल माझ्या मुलांचं, मग काय होईल माझ्या जीवनाचं? कारण ज्यावेळेस ते पाकिस्तान मधल्या ज्या घटना, जी जाळपोळ आणि ज्या बिल्डिंग उद्ध्वस्त झालेल्या आहेत, ते चित्र पाहून हे सोशल मीडियावाले लोकांना घाबरून टाकत आहेत आणि अजून आपले लोक, इंडियन लोक घाबरून गेलेले आहेत. परंतु प्रियानो, आम्ही इंडियन लोकांमध्येच राहतो, भारतीय लोकांमध्येच राहतो, परंतु आम्ही देवाचे लोक आहोत. आणि मग देवाच्या लोकांना पवित्र बायबल किती सांत्वन किंवा किती हिंमत आणि धैर्य देत आहे, त्या वचनाकडे आपण पाहणार आहोत. पाहूया. अनुवादाचं पुस्तक याचा 20वा अध्याय, अनुवाद 20 आणि त्यामध्ये 1 ते 4 वचन आहेत. 1 ते 4 वचन आहेत. मी वाचतो, तुम्ही लक्ष द्या. अनुवाद 20, 1 ते 4 वचन अत्यंत महत्वाचं आहे. आम्हाला घाबरून जायचं नाहीये, आम्हाला हताश आणि निराश व्हायचं नाहीये. काहीही आम्हाला आमच्या जीवनामध्ये आपत्ती आलं तरी आम्हाला घाबरून जायचं नाही. पहा या ठिकाणी काय म्हणलेलं आहे. हेडिंग असं आहे की युद्ध नीती. युद्धामध्ये आमची नीती कशी असली पाहिजे, युद्धामध्ये आमची धार्मिकता कशी असली पाहिजे, या वातावरणामध्ये आम्ही कसं देवाच्या जवळ असलं पाहिजे, म्हणजे देव आमचा बचाव करेल. मनुष्य आमचा बचाव करणार नाही, सरकार आमचा बचाव करणार नाही. ताई, सरकार आमचा बचाव करणार नाहीये, सरकार आमचं रक्षण करणार नाहीये, परंतु देव आमचं रक्षण करणार आहे. काय म्हटलं या ठिकाणी पहा. तू आपल्या शत्रूंशी युद्ध करावयास जाशील तेव्हा घोडे, रथ व तुझ्यापेक्षा मोठे सैन्य तुझ्या दृष्टीस पडल्यास त्यांना भिवू नको. सरकारही आम्हाला आज ते सांगत आहे की अजिबात घाबरायचं नाहीये, काही जरी झालं तर हिंमत आणि धैर्य धरायचं आहे. प्रियानो, अनुवादाच्या पुस्तकामध्ये आम्हाला त्याच गोष्टी पाहायला मिळतात की शत्रूंशी युद्ध करावायला तू जाशील त्यावेळेस घोडे, रथ व तुझ्यापेक्षा मोठे सैन्य तुझ्या दृष्टीत पडल्यास त्यांना भिवू नकोस, घाबरू नकोस. कारण तुझा देव परमेश्वर ज्याने तुला मिस्र देशातून आणले तो तुझ्या बरोबर आहे. मिस्र देशातून आपल्याला आणलेला आहे, घाणेरड्या ठिकाणाहून परराष्ट्रातून आम्हाला आणलेला आहे, मूर्ती पूजक देशातून आम्हाला आणलेला आहे, वाईट जो काही जारकर्म व्यभिचार घाणेरड्या देशातून आम्हाला जर तो आणतोय, तर प्रियानो, तोच देव आज आमच्याही सोबत आहे, आमच्याही संगती आहे. आम्हाला घाबरून जायची गरज नाही. दुसऱ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तुम्ही रणांगणावर जाल, युद्धाच्या ठिकाणी जाल, जिथं युद्ध आहे त्या रणांगणावर तुम्ही जाल, तेव्हा याचकाने लोकांकडे येऊन त्यांशी बोलावे. याचकाने म्हणजे देवाच्या धर्मगुरूने, पालकांनी त्या लोकांकडे जावं. ज्या पद्धतीने आज मी तुमच्या संग बोलत आहे, त्याला हिंमत द्यावं, त्यांना धैर्य द्यावं.
सरकारला हिंमत द्यावी, धैर्य द्यावं, घाबरून जाऊ नये, लटपटू नये, लोकांकडे जाऊन त्यांच्याशी बोलावे, त्याने त्यास म्हणावे. त्या देवाच्या सेवकांनी एकमेकाला हिंमत आणि धैर्य देऊन बोलावे. इस्रायल लोक हो, देवाच्या लोकांना ऐका, युद्ध करण्यास आज तुम्ही आपल्या शत्रूंच्या जवळ आला आहात. तुमचे मन कचरू देऊ नका, भिवू नका, थरथर कापू नका आणि त्यास घाबरूही नका. हे देवाच्या सेवकांचं काम आहे. देवाच्या लोकांना सावधगिरी, देवाच्या लोकांना हिंमत आणि धैर्य देण्याचं. असे बरेच काही सेवक आहेत, ते घाबरून देत आहेत, वाईट अशा प्रकारचा संदेश देऊन त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करत आहेत. असे काही अंधभक्त आहेत, ते देवाच्या लोकांना, समाजाला, देवाच्या लेकरांना घाबरून देऊन त्यांच्या जीवनामध्ये संकट आणि समस्या आणि आपत्ती आणण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु देवाच्या सेवकांनी त्या लेकरांना समजून सांगावं, जे पवित्र बायबल आम्हाला सांगत आहे की युद्ध करण्यात तुम्ही जाल आणि त्यावेळेस तुम्ही शत्रूजवळ आला, त्यावेळेस तुम्ही तुमचं मन कचरू देऊ नका आणि भिवू नका, थरथर कापू नका, कारण परमेश्वर तुमच्या सोबत आहे, देव तुमच्या सोबत आहे. 4थ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, कारण तुमच्यासाठी तुमच्या शत्रूंशी युद्ध करावायला व तुमचा बचाव करावायला तुमच्या बरोबर जाणारा तुमचा देव परमेश्वर आहे. आमच्या वतीने लढणार कोण आहे? परमेश्वर आहे. दादा, घाबरून जायची गरज नाहीये. आज सगळीकडे थरकाप चालू झालेला आहे. आम्ही पाहतो मीडियावर की पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचं योजलेलं आहे, कारण बरीचशी नुकसान पाकिस्तानची झालेली आहे आणि म्हणून ते काही शांत बसायला तयार नाहीये. पाकिस्तानचे काही मंत्री आपल्या सरकार बरोबर हात मिळवणी करत आहेत, परराष्ट्रीय लोक सरकार बरोबर मध्यस्थी करत आहेत आणि युद्ध मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु ते ऐकायला तयार नाहीये. म्हणून सरकारने चांगल्या प्रकारे प्रत्येकाला हिंमत आणि धैर्य देण्याची सूचना दिलेली आहे आणि म्हणून आम्ही देखील, आमचा पवित्र बायबलही आम्हाला सूचना देत आहे, म्हणून आम्हाला घाबरून जायची गरज नाही. 4थ्या वचनात काय म्हटलेलं आहे? कारण तुमच्यासाठी तुमच्या शत्रूशी युद्ध करावयाला व तुमचा बचाव करावयाला तुमच्या बरोबर जाणारा तुमचा देव परमेश्वर आहे. किती लोकांचा विश्वास आहे देव आमच्या बरोबर आहे? टाळा देऊन आपण देवाला धन्यवाद देऊया. चांगला टाळा होतो. कारण प्रियानो, आमचा देव आमच्या सोबत राहणार आहे. तो त्याच्या लेकराला कधी लज्जित आणि फजित करत नाही. अनुवाद 3 आणि 22 मध्ये काय म्हटलेलं आहे सापडतंय का? पवित्र जनांना जर वचन सापडत असेल तर त्याने वाचायचं आहे. काय म्हणलेलं आहे? अनुवाद 3 आणि 22. घाबरायचं नाही, आम्हाला कुठल्या प्रकारची मनामध्ये भीती बाळगायची नाही. अनुवाद 3 आणि 22 मध्ये असं म्हटलेलं आहे, त्यांना भिवू नका, कारण तुमच्या बाजूने युद्ध करणारा तुमचा देव परमेश्वर तुमच्या संगती आहे. हालेलुया. अरे, आपल्या बाजूने युद्ध करणारा, आपल्या बाजूने लढणारा देव आहे. त्याचे दूत आमच्या बाजूने लढणार आहेत, कारण आम्ही देवावर विश्वास ठेवणारे लोक आहोत. आम्ही देवाचे विधी नियम पाळणारे लोक आहोत. आम्ही देवाची इच्छेप्रमाणे चालणारे लोक आहोत. आम्ही देवाचं भय बाळगणारे लोक आहोत. म्हणून प्रियानो, आमच्या बाजूने लढणारा परमेश्वर आहे. आम्हाला घाबरून जाण्याची गरज नाहीये. आणि यहोशुआ 1 आणि 9 मध्ये काय म्हटलेलं आहे पहा. यहोशुआ 1 आणि 9 मध्ये सापडतंय का पहा. खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, कचरू नको, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. कुठं जा, जगाच्या पाठीवर, जंगलात जा, दऱ्या खोऱ्यामध्ये जा, डोंगरामध्ये जा, कुठल्याही गावामध्ये जा, कुठल्या परिसरामध्ये, कुठल्या जिल्ह्यामध्ये जा, जिकडे जाशील तिकडं परमेश्वर हा तुझ्या बरोबर आहे. केव्हा? ज्या वेळेस आम्ही त्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने मी प्रेम करू, प्रीती करू आणि येशू तूच देव आहे, तुझ्याशिवाय अन्य देवाने आम्हाला वाचवणारा असा मी ज्यावेळेस विश्वास ठेवतो, त्यावेळेस मात्र देव आमचा बचाव करेल. लक्षात घ्या प्रियनो. आणि स्तोत्रसंहिता 91 मध्ये काय म्हटलं पहा. स्तोत्रसंहिता 91 आणि 1 ते 12 मध्ये सापडतं का त्या ठिकाणी. सर्व सामर्थ्याच्या पंखाखाली आश्रय जो धरतो, म्हणजे त्याच्या सानिध्यात जो राहतो, देव त्याचे रक्षण करतो. 91 स्तोत्र पहा, सापडतंय कोणाला? 91 स्तोत्र अत्यंत महत्वाचं आहे. 91 जर स्तोत्र जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी परमेश्वर तुम्हाला या वचनाद्वारे खूप काही आशीर्वाद देऊन तुम्हाला हिंमत आणि धैर्य देऊ शकतो. आणि म्हणून माझ्या भावना बहिणीनं बिलकुल घाबरून जायचं नाही. वाचा त्या ठिकाणी काय म्हणलेलं आहे. पहिलं वचन वाचा, सापडतंय का?
जो परमेश्वराच्या गुप्तस्थली म्हणजे त्याच्या सानिध्यामध्ये, त्याच्या पवित्र मंदिरामध्ये, तो सर्व सामर्थ्याच्या जो समर्थ देव आहे त्याच्या सावलीमध्ये राहील, त्याच्या कुशीमध्ये राहील आणि त्याच्या पंखाखाली तो राहील. प्रियानो, त्याला कुठल्या प्रकारची भीती नाही. लक्षात घ्या. अहो, रात्रीच्या समयी सुटणारा बाण. हो, रात्रीच्या समयी आपल्या सरकारने आपल्याला सूचना दिलेली आहे. रात्री काहीही होऊ शकतं आणि ही जी युद्ध करणारी मंडळी आहे ही रात्री जास्त उठते. म्हणून गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे की रात्रीचे दिवे लावू नका, मोबाईल बंद करा, जनरेटर बंद करा, इन्व्हर्टर बंद करा, सगळं बंद करा, बंद करा. परंतु देवाचं वचन आम्हाला काही हिंमत देतं पा. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, ह्याची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूने सहस्रवधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरीही तुला ती भिडणार नाहीये. कारण तू देवाचं लेकरू आहेस, कारण तू देवाचे निवडलेले एक पात्र आहेस, कारण तू देवाचे एक महान असं एक व्यक्तिमत्व आहे. देवाचा संपूर्ण पाठिंबा तुझ्या बाजूने आहे. तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, 8व्या वचनामध्ये काय म्हटलं वाचा. 8वं सापडतंय का बा? हा, तू तुझ्या डोळ्याने पाशील. बाप रे, पाहताय की नाही आज? हॅलो, पाहताय की नाही? अरे पाहताय की नाही? मीडियावर पाहता ना तुम्ही, टीव्हीवर पाहता. किती लोक मिळाले आहेत, किती धूळदान झालेले आहे. पवित्र बायबल किती सत्य आहे. 2025 वर्षापूर्वी आम्ही लिहिलेलं पवित्र बायबल प्रिय आज किती सत्य आहे की तू तुझ्या डोळ्याने पाशील आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीत पडेल. कारण परमेश्वर तुझा आश्रय आहे, म्हणून परतपराला तू निवासस्थान केले आहे. खाली काय म्हणले पहा, म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही व कोणती व्याधी तुझ्या तंबू जवळ म्हणजे तुझ्या घराजवळ येणार नाही. एकही आजार तुझ्या घराजवळ येणार नाही. कुठली व्याधी तुला स्पर्श करणार नाही. कुठला बाण तुझ्या घरावर येणार नाही. कुठलं शस्त्र तुझ्या घरावर येणार नाही. देव तुझं रक्षण करणार आहे. आणि म्हणून प्रियानो, 11व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे पहा, कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची आणि तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देणार आहे. हालेलुया. देवदूत आमचं रक्षण करणार आहे. विश्वासणाऱ्यांसाठी, देवाचं भय बाळगणाऱ्यांसाठी, जे त्याचे निवडलेले लोक आहेत, जे रोज त्याला अब्बानी बाप म्हणून हाक मारतात. प्रभू येशू, तूच देव आहेस, तुझ्याशिवाय अन्य देव नाही. लक्षात असू द्या माझ्या देवाच्या लेकरांनो की जो विश्वास आम्ही प्रभूवर ठेवतो त्या विश्वासाच्या द्वारे देव आमचं कल्याण करतो, देव आम्हाला आशीर्वादित करतो. म्हणून प्रियानो, 15व्या वचनामध्ये काय म्हटलं पहा. 15व्या वचनामध्ये तो माझा धावा करेल, तो माझा धावा करेल तेव्हा मी त्याला उत्तर देईन. आज आम्हाला त्याचा धावा करण्याची गरज आहे का नाही? हॅलो, आज आम्हाला धावा केला पाहिजे. आज बरेच लोक मंदिरामध्ये, चर्चमध्ये, मस्जिदमध्ये गुडघे टेकत आहेत, प्रार्थना करत आहेत. सर्वत्र प्रार्थना प्रार्थना आणि प्रार्थना आयोजन चालू आहे, मिटिंगा चालू आहेत. देवा हे संकट जाऊ दे, देवा हे संकट जाऊ दे, हे युद्ध बंद होऊ दे, हे युद्ध, सगळीकडे प्रार्थना चालू आहे. म्हणून या ठिकाणी असं म्हटलं, तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईल. संकट समय मी त्याच्याजवळ राहील आणि मी त्याला मुक्त करील, मी त्याला गौरव देईल. लक्षात घ्या प्रियनो, देव आमच्या सोबत आहे, देव आमच्या संगत आहे. आम्हाला घाबरून जायची गरज नाहीये. एवढ्या हो, युद्ध जेवढं येईल तेवढं प्रियानं देवाचं वचन या ठिकाणी पूर्ण होत आहे. आम्ही पाहूया इफिसियन्स पत्र याचा 5वा अध्याय आणि आपण या ठिकाणी बंद करणार आहोत. ओके, काय म्हणा ठिकाणी 5वा अध्याय आणि त्या ठिकाणी 11, 10, 11 आणि 12 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे पहा. कारण आपले झगडण ताई होत आहे, आपलं जे भांडण आहे ना, आपली जी दुश्मनी आहे ना, आपले जे वैरी आहे ना, वैर जे आहे ना, ते वैर रक्ताबरोबर मांसाबरोबर नाहीये. लक्षात घ्या, आपलं वैर आकाशामध्ये भ्रमण करणारे जे दुरात्मे आहेत त्यांच्याबरोबर आपलं खरं युद्ध आहे. आपल्या भावाबरोबर, आपल्या आई बरोबर, आपल्या नातेवाईक, प्रेमळ, आपले प्रिय मित्र,
आपले जे नातेवाईक आहेत यांच्यासोबत आपलं भांडण नाहीये, यांच्यासोबत आपलं युद्ध नाहीये. परंतु आज आम्ही काय करतो, आमच्या शेजारी पाजारी नातेवाईक, आई वडील, काका काकू, नाना चाचा यांच्यासोबत आम्ही भांडण काढण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्यावर आपण दुश्मनी काढण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्यावर आपण मागचे कट काढण्याचा प्रयत्न करतो. लक्षात असू दे प्रियानो, यांचं आणि आपलं काहीही भांडण नाही असं पवित्र बाबाला सांगत आहे. सापडतंय का पहा, इफिस 5 10 11 12. प्रभूला काय संतोषकारक आहे प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा. हे पारखून घेत जा. अंधाराचे निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका. अंधाराचे निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका. तर उलट त्याचा निर्देश करा. आणि त्याचा काय करा, निर्देश निषेध करा. खाली का म्हटलेलं आहे, कारण त्या लोकांच्या हातून जी कर्म कर्म गुप्तपणे होतात त्यांचा उच्चार करणे देखील लज्जास्पद आहे. आहे. सर्व निर्देश त्या गोष्टी उजवीकडून उघड होतात. कारण जे काही उघड होते ते प्रकाश आहे. ते प्रकाश आहे. म्हणून तो म्हणतो निद्रेस्त जागृत हो. निद्रास्था जागृत हो. तो मेलेल्यातून उठ. म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. लक्षात घ्या प्रियानो, आज आम्ही पाहतो पवित्र बायबल मध्ये आमचं भांडण किंवा आमचं झगडणं रक्त मांसाबरोबर नाहीये, तर आम्ही पाहतो प्रियानो की ते सत्ता बरोबर आहे, अधिकाराबरोबर आहे. आणि जे काही अंधारातले काळोख, ज्या घाणेरड्या गोष्टी यांच्या बरोबर आपलं भांडण एक झगडा आहे प्रियानो. दुरात्मे जे भ्रमण करतात आकाशामध्ये त्यांच्याबरोबर आपलं भांडण आहे. म्हणून पवित्र बायबलमध्ये आम्ही पाहतो की इफिस 5 13 ते 18 मध्ये की वाईट दिवस येत आहेत. या वाईट दिवसामध्ये प्रतिकार करण्यासाठी आमच्याकडे शस्त्र सामग्री पाहिजे. अहो, लढायला जायचे तुमच्याकडे शस्त्र पाहिजे का नाही? हॅलो, हे सैनिक जातात सीमेवर तर त्यांच्याकडे शस्त्र असतात की नाही? हॅलो, असतात की नाही? कोट पॅन्ट घालून जातात, हात हलवीत. हॅलो, हात हलवी, चलो युद्ध करायला, असं आहे का? नाही. जेव्हा पाळक जातो तर पाळकाच्या हातामध्ये हे शस्त्र असतं. हे शास्त्र, हे शस्त्र आहे. आत्मिक युद्ध लढण्यासाठी जेव्हा पाळक जातो तर तो साध्या हाताने जात नाही. ही तलवार त्याच्या हातामध्ये असते. त्या तलवारीद्वारे असंख्य अशुद्ध आत्मे, असंख्य सैतानाची भूतबाधे जेही असतील तो त्याचा नाश करतो. लक्षात घ्या प्रियानो, तसं आम्ही जर सैनिक आत्मिक रीतीने जर विचार केला तर आमच्या लक्षात येईल. वाचा त्या ठिकाणी काय म्हणलं, इफिस 5 13 18. म्हणून अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे सभोवार नजर ठेवून जपून चला. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहे. आता ही जी वेळ तुम्हाला मिळेल ना शिंदेताई, याचा सदुपयोग करा. प्रार्थनेमध्ये राहा, वचनामध्ये राहा, देवाच्या सानिध्यात राहा. आणि प्रियानो, जर आम्ही असं करू तर नक्कीच आमचा बचाव झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हे होणं 100% आहे बरं का. हे होणार आहे, हे थांबणार नाहीये. तो ते बायबलमध्ये 2025 वर्षापूर्वी लिहिलेलं वचन पहा. मत्ती 24 आणि 6 मध्ये, मत्ती 24 आणि 6 मध्ये काय म्हणलेलं पहा. तुम्ही लढाईविषयी ऐकाल व लढावायच्या अवयव ऐकाल, घाबरू नये म्हणून सांभाळा. ऐकताय की नाही अवया? रोज ऐकताय की नाही? चालू आहे की नाही रोज? अवय ऐकाल. कारण असे होणे अवश्य आहे. तेवढ्यात शेवट होत नाही. कारण राष्ट्रावर राष्ट्र, राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ व भूकंप होतील. लक्षात घ्या प्रियानो. पण या सर्व वेदनेचा प्रारंभ आहे. सध्या वेदनाच आहे का नाही? लक्षात घ्या प्रियानो, अत्यंत महत्वाचा आहे. हा वेदनेचा प्रारंभ आहे. आज बरेच मंडळी पाकिस्तानमध्ये आहेत, काही इकडे आहे, काही तिकडे आहे. त्यांचे नातेवाईक युद्धामध्ये मरत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्यामध्ये हाहाकार पसरलेला आहे. वेदना होत आहेत. हा वेदनेचा प्रारंभ आहे, लक्षात घ्या. पण या सर्व गोष्टी प्रियानं वेदनेचा प्रारंभ असताना तुम्ही तेव्हा तुमचे हाल करण्याकरता ते तुम्हाला धरून देतील. काय करतील? ते तुम्हाला धरून देणार आहेत. देतात की नाही धरून? चालू आहे की नाही? तू कोणत्या जातीचा आहे? मग असं म्हण, मग तसं म्हण. नाही म्हणत, म्हटलं गोळी घातली. चालू आहे की नाही? पहा पवित्र बायबल किती सत्य आहे. काय म्हणाला आहे? तुमचे हाल करण्याकरता ते तुम्हाला धरून देतील व तुम्ही जीवे मारतील. माझ्या नामामुळे राष्ट्र तुमचा द्वेष करतील. तू ख्रिश्चन आहे का? तुम्ही एक पाहिलं का? एक याच्यामध्ये बातमी पाहिली का तुम्ही? एका ख्रिश्चन मनुष्याला
ते 27 लोक जे मेले पहलगाम मध्ये, त्या ठिकाणी एक ख्रिश्चन मनुष्य होता. त्याला विचारलं तू कोणत्या जातीचा आहे? तो म्हणला मी ख्रिस्ती आहे. मग असं म्हण, नाही म्हणणार, लगेच त्याला गोळी घालून खाली पाडलेला आहे. वचन पूर्ण होत आहे. लगेच एका गोळीमध्ये तो खाली पडला. झाड धिक्कार मनुष्य, एकदम मोठा झाड मनुष्य चांगला, एका गोळीमध्ये तो खाली पडला. वचन पूर्ण होत आहे. पवित्र बायबल किती सत्य आहे. आज आम्हाला त्याची प्रचिती आज येऊ लागलेली आहे. 2025 वर्षापूर्वी लिहिलेलं बायबल आज आमच्यासाठी किती सत्य आहे लक्षात घ्या. त्यावेळी पुष्कळ जण अडकळतील, तुम्ही अडकळाल. हे बाबा मी नाही ख्रिस्ती रे बाबा, मी अमुक अमुक आहे, मला मारू नको. अडखळणार. हे बाबा माझा त्याचा काही संबंध नाही असं होणार. आणि एकमेकात धरून देतील. मी नाही ख्रिस्ती, हलो हलो ते माझे शेजारी आहे ना, ते ख्रिस्ती आहेत, मी नाहीये. लक्षात हे होणार आहे आणि होत आहे, चालू आहे. मी नाही येतो तो ख्रिस्ती, मी नाही, मला नका मारू, असं होणार आहे. अडखळणार, धरून एकमेकाला देतील, एकमेकाचा द्वेष करतील. द्वेष करू आपण एकमेकाचा. तूच ख्रिस्ती आहे ना, मग तू जाय तिकडं, मला नका सांगू. लक्षात घ्या, एकमेकाचा द्वेष आणि गुन्हा करतील, खोटे संदेश उठतील, अनेकास फसवतील आणि अनिती वाढल्यामुळं पुष्कळांची प्रीती थंडावेल. अनिती, अधर्म, दुष्कर्म, वाईट जारकर्म, व्यभिचार वाढेल आणि देवाची प्रीती थंडावेल. प्रिय या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरणार आहे. तो शेवटपर्यंत टिकून राहील तो तरणार आहे. लक्षात घ्या, सर्व राष्ट्र साक्ष्यासाठी प्रियानो, म्हणून राज्याची सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल. तेव्हा शेवट होईल. जोपर्यंत ही सुवार्ता प्रियानो संपूर्ण जगामध्ये पसरवल्या जात नाही प्रियानो, तोपर्यंत काय होणार नाही, शेवटच्या क्षणापर्यंत. म्हणून प्रियानो, हे जे युद्ध आहे ना सध्या चालू आहे, हे एक वेदनेचा प्रारंभ आहे. हे छाटूक माटूक जे प्रकार घडत आहेत त्याच्यावर आम्हाला विश्वास ठेवायचा नाही, हिंमत धरायचा आहे, खंबीर व्हायचं आहे. जे महायुद्ध आहे ना ते होण्यासाठी वेळ बाकी आहे. त्याची तयारी आज आम्ही केली पाहिजे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त हा आमचा देव आहे, हा आमच्या बाजूने लढणार आहे. आम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही. आम्हाला एकमेकाला सांत्वना करायची आहे, एकमेकाला समाधान करायचे, देवाच्या वचनाबद्दलचा हितगुज त्यांच्याबरोबर करायचा आहे. लक्षात घ्या, असं जर आम्ही केलं तर आम्ही नक्कीच प्रियानो देवाच्या राज्यामध्ये आम्ही राहणार आहोत, जाणार आहोत आणि एकमेकाचा जीव आम्ही वाचवणार आहोत. म्हणून किती युद्ध आले, किती संकट आले, किती आजार आले, किती पीडा आल्या, तर प्रियानो आमच्या बाजूने लढणारा परमेश्वर आहे. ओके, आणि म्हणून हे करण्यासाठी तुम्हाला सहाय्य करू. आमेन. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की. थँक्यू. यावेळेस मी